आशा करते की मस्त आणि मजेतच असाल। तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आज व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुमच्यासोबत मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर आज काय झालं की नियाच्या टिफिनला मी जस्ट पोळी भाजी दिली, कारण काल इकडे धुलीवंदन होतं। ग्रहणाच्या दिवशी इकडे धुलीवंदन सेलिब्रेट करण्यात आलं नाही, त्यामुळे उशिरा उठणं झालं आणि जी ही रेसिपी होती ती तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेली। तर विचार केला की आता तिला शाळेतून यायला वेळ आहे, तर तिच्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून ठेवावी आणि त्याचबरोबर तुमच्या घरीही लहान मुले असतील तर ही रेसिपी तुम्हालाही उपयोगी पडेल, त्यामुळे तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये जिरा घालायचा आहे, त्याचबरोबर पांढरे तीळ आणि लसण जिऱ्याची पेस्ट घालायची आहे। जिरा घातलेलाच आहे त्यामुळे लसण कद्दूकस करून घेतला आणि ते घातलं। त्याचबरोबर माझ्याकडे चिली फ्लेक्स होते तर ते देखील घालायचे आहे आणि त्यानंतर 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे। आता ही जी रेसिपी आहे स्पेशली मी माझ्या मुलीसाठी बनवती आहे, त्यासाठी मी मिरची पावडर किंवा बारीक मिरची चिरून घातलेली नाही। जर तुम्ही तुमची मुलं तिखट खात असेल किंवा घरातल्या प्रत्येकासाठीच बनवत असाल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता। त्याचबरोबर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी ती स्किप केली। कोथिंबीरही भरपूर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मी जवळजवळ 1 वाटी रवा यामध्ये व्यवस्थित भाजून घेतला। हा एक प्रकारचा उपमाच आहे, फक्त यामध्ये दही घातलेलं नाही आणि आपण कांदा आणि टमाटर घातलेला नाही। त्यानंतर याला व्यवस्थित थंड करून घेतलं आणि काही बटाटे मी सकाळीच उकळून घेतले होते, तर ते थंड झाले की ते देखील आपल्याला त्यामध्ये बारीक खिसून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित कणिक जसं मळतो ना त्याच पद्धतीने याचा एक गोळा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। त्यामध्ये छोटे छोटे आलूचे तुकडे वगैरे असेल तर ते देखील व्यवस्थित आपल्याला हाताने दाबून फोडून घ्यायचे आहे। जर का हे पीठ हलकं आपल्या हाताला चिपकत असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता आणि मी थोडंसं कॉर्नफ्लॉवरही घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे असेल ना तर त्याचाही वापर करू शकता। त्यानंतर याला हातानेच लाटून मी असे त्याचे छोटे छोटे रोल्स बनवून घेतले आणि त्यापासून छोटे छोटे तुकडे नाईफच्या हेल्पनी कट करून घेतले। तुम्ही वाटेल तर कुठल्याही आकाराचे करू शकता, टिक्कीचाही आकार देऊ शकता, पण तुम्ही मार्केटमधले नगेट्स बघितले असेल जे फ्रोझन नगेट्स येतात, अतिशय महागडे असतात। वेळेवर पाहुणे आले किंवा लहान मुलांना भूक लागली तर आपण वेळेवर फ्रीजरमधून काढून तळून देऊ शकतो, तर तोच हा प्रकार आहे, पण अतिशय हेल्दी पद्धतीने मी बनवला आहे। तुम्ही वाटेल तर यात चीजही घालू शकता, पण माझ्याकडे आज नव्हतं कारण आजच आम्हाला किराणा आणायसाठी मार्केटमध्ये जायचं आहे, त्यामुळे मी ते स्किप केलं। पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये चीज देखील घालू शकतात, अतिशय टेस्टी लागतात। आणि बघा असे छोटे छोटे मी शेप्स कट करून घेतले। थोडंफार कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे जेणेकरून ते एकमेकांना स्टिक होणार नाही। आणि बघा मस्त असे आपले नगेट्स रेडी आहे। पण आता मी ही रेसिपी नियाला दाखवणार नाही आहे, एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून मी फ्रीजरमध्ये स्टोअर करणार आहे। जर आत्ता निया आली आणि तिला दाखवलं तर मग ती जेवण करणार नाही, त्यामुळे फ्रीजरमध्ये स्टोअर करून घेते। ती जेवण केली की थोड्या वेळ झोपते आणि उठल्यानंतर लहान मुलांना भूक लागतेच, मग अशा वेळेस तुम्ही त्यांना तळून देऊ शकता। मी देखील तसंच करणार आहे। आता वाजले आहे संध्याकाळचे 4 आणि ती उठलेली आहे, त्यासाठी साईडला मी चहा देखील रेडी करून घेतला आणि पहिलेच फ्रीजरमधून थोड्या वेळ मी काढून ठेवलेला आहे चहा होतपर्यंत। आणि दही भल्ल्यासाठी मी हिरवी चटणी बनवलीच होती, त्यामुळे ती आम्हाला खाता येईल आणि लहान मुले तर ही चटणी खात नाही कारण तिखट असते, त्यामुळे ते टोमॅटो सॉससोबतच एन्जॉय करणार। तर आता मी एवढेच फ्रोझन नगेट्स हे तळून घेणार आहे। मला वाटते जास्त दिवस फ्रीजरमध्ये ठेवायला नको, अनहेल्दी खाण्यापेक्षा अगदी थोड्या प्रमाणातच मी रेडी करून ठेवले। उद्या तिला मला टिफिनमध्ये द्यायचे आहे, त्यामुळे हे उद्याच संपणार आहे आणि खूप मस्त असं मीडियम फ्लेमवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। अगदी टेस्टी लागतात, लहान मुले खरंच आवडीने खातात, त्याचबरोबर मोठेही खूप आवडीने खातात। यामध्ये मला असं वाटलं जर मी चीज घातलं असतं तर याची जी टेस्ट आहे ती आणखी टेस्टी झाली असती। नेक्स्ट टाइम जेव्हाही बनवणार तेव्हा मी चीज नक्की घालणार आहे, त्यामुळे तुम्ही जर ही रेसिपी ट्राय करणार असाल तर चीज आवर्जून घाला। तर बघा दिसायला अगदी मार्केटसारखेच दिसते आहे ना, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमधून नक्की सांगा। आणि जर कधी ट्राय केली नसेल आणि तुमच्या घरी लहान मुले असतील तर त्यांना देखील आवडीने खाऊ घाला। त्यानंतर संध्याकाळी आम्ही महिन्याचा किराणा भरायला गेलो होतो, मीन्स किराणा आणून ठेवला आणि बघा साईडला नियानी कसा पसरवून ठेवलेला आहे। आणि रात्री यायला खूप उशीर झाला तर मी मस्त अशी सँडविच बनवले होते, त्याची रेसिपी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी शेअर करते, कारण खूप टेस्टी असे सँडविच झाले होते आणि अगदी झटपट बनतात। विचार तर होता रात्रीच किराणा सेट करून द्यावा, पण काय झालं की आता नियाची एक्झाम लवकरच येणार आहे,
घरातली कामे तर होतच राहतात, पण अभ्यास हा जास्त महत्त्वाचा. त्यामुळे रात्री तिला अभ्यासाला बसवले आणि सकाळी मात्र मग हे लावायचं म्हटलं तर मला 10-10:30 वाजतात, कारण सकाळी नवरबांचा टिफिन, नियाचा टिफिनही रेडी करायचा असतो. त्यामुळे सकाळी मस्त असा टिफिन वगैरे रेडी करून घेतला. मीन्स हा जो किराण्याचा व्हिडिओ आहे तो आजचाच आहे. त्यातले 1-2 कंटेनर रिकामे झाले होते, तर ते देखील मी वॉश करून फॅनच्या खाली सुकत घातले, जेणेकरून मग किराणा भरताना ते कंटेनर सुकायची मला वाट बघावी लागणार नाही. तर मी काय करते, जेव्हाही किराणा भरते ना, तर ज्याही पॅन्ट्रीमधल्या बरण्या खाली होतात तर मी त्या लगेच वॉश करून ठेवते. 1-2 बरण्या राहिलेल्या होत्या, त्यामुळे त्या वॉश करून घेतल्या. आणि बरणीमध्ये काही जर उरलेलं असेल तर ती एका वाटीमध्ये साईडला काढून घेते आणि त्यानंतर जे पॅकेट त्यामध्ये फिल करायचं आहे ते फिल करते आणि वरच्या भागाला मग उरलेलं सामान टाकते. त्यामुळे काय होतं की जे उरलेलं सामान असतं ना, ते खालच्या साईडला जात नाही आणि मग ते खराबही होत नाही, कारण ती वस्तू आपण वरती टाकल्यामुळे लवकर यूज होते. तर तुम्ही जर ही चूक किराणा भरताना करत असाल तर नक्की चेंज करा. पहिले मलाही एवढी माहिती नव्हती, पण जसं आपल्याला एक्सपिरियन्स येतो, आपण चांगल्या गोष्टी पाहतो, तर आपल्याला नवीन गोष्टी माहिती होतात आणि त्यानुसार मी हे नवीन चेंजेस करत गेले. तुम्ही बघितलं, पॅकेट देखील मी पूर्णपणे कट केलेलं नाही आहे. जर आपण पॅकेट पूर्णपणे कट केलं तर याचे जे छोटे तुकडे असतात ना, ते व्यवस्थित फेकले जात नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे की प्लास्टिक वातावरणाला किती हानिकारक आहे. आपण खूप जास्त मदत तर करू शकत नाही, पण जेवढी मदत जमेल तेवढी करण्याचा प्रयत्न तर करूच शकतो. तर बघा, काही बरण्या ऑलरेडी वॉश करून ठेवलेल्या असल्यामुळे मला किराणा भरण्यामध्ये जास्त वेळ लागला नाही. जे किराण्याचं सामान होतं पहिलेच मी वेगवेगळं करून ठेवलं. मी पॅन्ट्रीमध्ये लावायचं सामान एका पिशवीवर काढून ठेवलं. जे दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायचं मीन्स खाद्यपदार्थ जे आहे रेडीमेड, ते एका मी पिशवीवर ठेवलं आणि बाथरूम ॲसेसरीज किंवा क्लिनिंग टूल्स आहे ते मी एका पिशवीवर ठेवलं आणि 1 बाय 1 मी एक पिशवी लावणार आहे. तर अशा पद्धतीने लावलं ना, तर मग काम जास्त पसरतही नाही आणि किचनमध्ये कचराही जास्त होत नाही. महिन्याचा किराणा कसा भरावा यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर एका ताईंची कमेंट आली होती की ताई, तुम्ही डाळी किती आणता? तर आम्ही 4 मेंबर आहोत. आता प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी परिस्थिती असते आणि लोकांची क्वांटिटीही वेगळी असते आणि खाण्याची पद्धतीही वेगळी असते. त्यामुळे आमच्याकडे कसं, आता नियाला पकडून 5 मेंबर आहे, तर आम्ही सगळ्या डाळी मी अर्धा किलो आणते आणि फक्त तुरीची डाळ त्याचबरोबर हरभरे बरेच प्रमाणात यूज होतात, त्यामुळे मी ते 1 किलो आणते. आणि तसाही आता उन्हाळा आहे, त्यामुळे मी खूप कमी प्रमाणात किराणा भरलेला आहे, कारण डाळी वगैरेंना खूप लवकर किडे लागतात. मग एवढा महागाचा आपण किराणा भरतो आणि मग खराब झाला की फेकून देतो, त्यात काही अर्थ नाही. त्यामुळे जेवढं लागतं तेवढंच मागवायचं, हाच माझा रूल आहे. खूप जास्त किराणा आम्ही महिन्याला भरत नाही. तर आत्ता जवळजवळ 5,500चा किराणा आम्ही आणलेला आहे. तसं तर आम्हाला दर महिन्याला 15,000चा किराणा लागतो. तर 1 बाय 1 आम्ही आणत असतो. एका वेळेस आणून माझ्या किचनमध्ये तेवढं सामान स्टोअर करायला जागाही नाही आहे. आणि या व्यतिरिक्त मी असं नोटीस केलं की भरपूर जास्त प्रमाणात जर आणलं तर भरपूरशा वस्तू कधी एक्सपायर होतात. कुठली वस्तू आपण आणली तेही आठवण राहत नाही, कारण वस्तू व्यवस्थित स्टोअर केलेल्या नसतात. त्यामुळे महिन्याचा बजेट बाजूला काढून ठेवायचं आणि एखादी वस्तू संपली तर आपल्याला मागवताच येते, पण त्यासाठी बजेट प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मला दर महिन्याला 2,000च्या भाज्या लागतात. पहिले असं व्हायचं की मी कधीही जाऊन भाज्या आणायचे, पण आता मात्र मी दर हप्त्यालाच भाजी आणते. मीन्स जर शुक्रवारी भाजी आणली असेल तर जवळजवळ 500-600ची भाजी आम्ही घेऊन येतो आणि त्यानंतर नेक्स्ट शुक्रवारीच आम्ही भाजी आणण्याचा प्रयत्न करतो. कारण बरेचदा असं होतं ना की आपल्याकडे भरपूर पैसा असला की आपण मस्त असं बिंदास उडवून टाकतो आणि मग आपल्याकडे पैसे नसले की रडत बसतो. त्यात काही अर्थ आहे का? त्यापेक्षा मस्त असा महिन्याचा खर्च व्यवस्थित मॅनेज करायचा. आपल्या खर्चासाठी देखील पैसे काढून ठेवायचे, जेणेकरून कंजूसपणा करण्याची गरज नाही. शेवटी तर जे पैसे आपण कमवतो ते आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठीच कमवतो ना. त्यामुळे मंथली बजेट प्लॅन करणं खूप गरजेचे आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ माझा बघितला नसेल मनी सेव्हिंगचा, तर नक्की बघा. वाटेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक प्रोव्हाइड करते. तर पहिले पॅन्ट्रीतल्या वस्तू सगळ्या ऑर्गनाईज करून घेतल्या. त्यानंतर ही जी ओट्यावर तुम्ही बास्केट बघितली, त्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू असतात. मग त्या वस्तू कुठेही स्टोअर केल्या तर राहून जातात. त्यानंतर जे नमकीनचे पॅकेट्स आणि मॅगीचे पॅकेट्स असतात, मीन्स इन्स्टंटवाले जे पदार्थ आहेत, ते मी एका स्टीलच्या डब्यामध्ये अशी स्टोअर करते. आणि जे तेलाचे पॅकेट्स होते ते देखील एका डब्यात स्टोअर करून घेतलं. आणि शेवटी हे जे क्लिनिंग टूल्स आहे बाथरूम आणि किचन, ते वेगवेगळं मी सेग्रिगेट करून घेतलं. किचनमधले वस्तू किचनमध्ये ऑर्गनाईज केले आणि बाथरूममध्ये लागणाऱ्या वस्तू मी हॉलमधल्या बाथरूममध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. महिन्याच्या किराण्यासाठी मी स्पेशली अशी एक लिस्ट ऑलरेडी बनवून ठेवली आहे. एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केली होती. तर ह्या लिस्टमध्ये जे वस्तू मी लिहिलेले आहेत त्याच वस्तू मी दर महिन्याला आणण्याचा प्रयत्न करते. एक्स्ट्रा कुठलीही वस्तू मी सहसा आणत नाही. तर आता किराणा व्यवस्थित सेट झालेला होता, त्यामुळे कचरा वगैरे व्यवस्थित एकत्र करून घेतला.
ज्या एक्स्ट्रा पिशव्या असतात ना कुठल्याही ब्लिंकिटच्या कुठल्याही मी अशा एका खाण्यामध्ये स्टोअर करून ठेवते जेणेकरून ते वेळेवर मिळतील. आणि त्यानंतर ना मला बरेच दिवसापासून ब्लँकेट स्टोअर करून घ्यायचे होते कारण आता हिवाळा संपलेला आहे. मोठमोठे ब्लँकेट्स काढून ठेवले. तर माझ्याकडे काही जुने मास्क होते तर त्याचाच मी मस्त असं तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करणार आहे. जनरली आपण काय करतो जे ब्लँकेट्स वगैरे बेडबॉक्समध्ये जर ठेवत असाल तर त्यामध्ये ज्या डांबर गोळ्या असतात ना त्या डायरेक्टली टाकतो. बरेचदा आपण कपाटामध्ये डांबर गोळ्या डायरेक्टली टाकतो त्यामुळे बरेचदा कपड्यांवर त्याचे पांढरे डाग येतात. तर ते डायरेक्टली न टाकता तुम्ही मास्कचा उपयोग करू शकता. माझ्याकडे काही मास्क ठेवलेले होते तर मी ते असे फाडून घेतले आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं. त्यामधून अशी एक साईडला वायर निघते. आता माझ्याकडे मास्क आहे म्हणून जमते. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही विकत घेऊ नका. तुम्ही इथे न्यूजपेपरचा यूज केला तरी चालेल. आता माझ्याकडे मास्क होता म्हणून मी त्याचा तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर केला. आणि डांबर गोळ्याचं मी असं पॅकेट नेहमीच आणून ठेवते. आता मी काय करणार की त्या मास्कमध्ये त्या गोळ्या टाकणार आहे. मास्कमध्ये 3 लेअर असतात. एका लेअरमध्ये मी आता 2 गोळ्या टाकणार आहे आणि त्यापासूनच जो छोटासा इलॅस्टिकचा नाळा निघालेला आहे त्या नाळ्यानेच त्या मास्कला व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये टाका आणि त्याची एक पोटली बनवा आणि ती देखील तुम्ही ब्लँकेट्समध्ये ठेवू शकता जेणेकरून कपड्यांना डाग लागत नाही. जर तुम्हाला कपाटामध्ये स्टोअर करायचं असेल तर तसं देखील करू शकता. पण मी अशा प्रकारची पोटली बॅग बनवते कारण याला एक हँगिंग दोरी लागलेली आहे बघा जी तुम्ही कुठेही अडकवू शकता. अशा प्रकारची पोटली बनवून तुम्ही जर चपलाची अलमारी असेल त्यामध्ये बरेचदा घाणेरडा वास येतो. आता उन्हाळा असला तरी घामाचा वास येतो त्यामध्ये. तर मग अशा वेळेस तुम्ही एका खिड्याला अडकवून ठेवू शकता. कपाटामध्ये देखील दरवाजाला अडकवून ठेवू शकता. त्यामुळे मी तुमच्यासोबत हा हॅक शेअर केला. नाहीतर माझी काही इच्छा नव्हती. आणि तुम्ही बघितलं यामधून एक व्हाईट कलरचा तार निघालेला आहे. त्याचा देखील खूप मस्त असा मी तुमच्यासोबत यूज शेअर करणार आहे. तर आता 2 माझ्याकडे रजाया आहे आणि मी ती बेडबॉक्समध्ये स्टोअर करणार आहे. आणि त्या रजाया सहसा आम्ही वॉश करत नाही कारण खूप मोठ्या आहे. खूप घाणेरडा झालं तरच वॉश करते. त्यासाठी स्पेशली मी कवर घेतलेले आहेत. ते तुमच्यासोबत मी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. कवर असल्यामुळे त्यांना वॉश करावं लागत नाही. पण बेडबॉक्समध्ये आता ते जवळजवळ 4 ते 5 महिने पॅक असतात. त्यांना कितीही अशा ब्लँकेट कवरमध्ये जरी पॅक केलं ना तरी वास लागतोच. त्यामुळे मी नेहमी त्यामध्ये अशा प्रकारे डांबर गोळ्या टाकून ठेवत असते जेणेकरून खोलल्यानंतर चांगला वास येईल. बघा हिवाळ्यामध्ये आम्हाला किती जाडे जाडे ब्लँकेट्स पांघरावे लागतात आणि या ब्लँकेट्सचा मग व्यवस्थित पॅक करून स्टोअर देखील करून ठेवावं लागतं. तर आता माझी उद्यापासून तीच ड्युटी सुरू होणार आहे. त्यामुळे आज थोडंफार तयारी करून ठेवली. ही मास्कची जी पोटली आहे ती मी ब्लँकेटच्या मधोमध इन्सर्ट केलेली आहे जेणेकरून पूर्ण ब्लँकेटला त्याचा स्मेल लागेल. त्यानंतर त्यामध्ये जे छोटे छोटे पांढरे वायर्स निघाले त्याचा देखील मी तुमच्यासोबत मस्त असा यूज दाखवते. तो यूज तर मला खूप युजफुल वाटतो. जसं आपल्या घरामध्ये बरेचदा खूप सारे वायर्स दिसतात जसं टीव्हीचे वायर्स आलेले असतात, टाटा स्कायचे वायर्स आलेले असतात. तर त्या वायरला एकत्र टाय करण्यासाठी एकत्र बांधण्यासाठी या छोट्याशा ताराचा खूप छान यूज होतो. हा तार तुटत नाही पण तुम्ही जसं त्या तारांना मोडलं तसा तो मुडतो. पण आता माझ्याकडे कुठलेही वायर्स वगैरे दिसत नाही कारण हे नवीन पद्धतीचं घर आहे. पण आपल्या घरात असे छोटे छोटे इयरस्पोन असतात, बरेचसे चार्जरचे वायर्स असतात, कुठले चार्जिंग केबल्स असतात. तर ते ऑर्गनाईज करण्यासाठी मी या वायर्सचा यूज करते. तर या वायर्सला आपण असंच ठेवून दिलं ना तर मग ते एकमेकात गुंततात आणि जेव्हा आपल्याला गरज असते तर मग त्याची गुंतवणूक आपल्याला काढावी लागते. त्यामुळे असं जर व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर ड्रॉवरमधली प्रत्येक वस्तूही दिसायला छान दिसते, वेळेवरही सापडते आणि ऑर्गनाईज देखील राहते. तर तुमच्याकडे देखील जुने मास्क असेल तर तुम्ही देखील त्याचा असा रियूज करू शकता. काल रात्री किराणा आणल्यानंतर भरपूर वेळ झाला होता आणि किराणामध्ये चीज देखील आणलं गेलं होतं. त्यामुळे नियाची फरमाईश होती की मम्मा मस्त असा व्हेज सँडविच बनव. तर माझ्याकडे ज्याही भाज्या उपलब्ध होत्या, बारीक कांदा, टमाटर, कोथिंबीर, शिमला मिर्च, त्याचबरोबर स्वीटकॉर्नही आणले होते. तर ते देखील व्यवस्थित बॉईल करून घातलेले आहे. त्यामध्ये चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, बरेचदा आपण ऑनलाईन पार्सल वगैरे मागवतो तर हे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात. त्यानंतर चाट मसाला, मीठ, तुम्ही वाटेल तर यात मिरची पावडर वगैरे घालू शकता. पण मी माझ्या मुलीमुळे सहसा घालत नाही. इन्स्टंट असे सँडविच रेडी होतात. हे सँडविच जर आपण मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलो ना तर खूप महागडे पडतात. त्यामुळे घरच्या घरी आपण हेल्दी देखील असा पदार्थ बनवू शकतो. पैसेही वाचतात आणि आपण पोटभरही खाऊ शकतो. मार्केटमध्ये अगदी 4 सँडविच येतात. माझ्याकडे हिरवी चटणी बनवलेलीच होती तर ती देखील अप्लाय केली. एका साईडला वाटेल तर तुम्ही टोमॅटो सॉस देखील लावू शकता. त्यानंतर भरपूर अशी स्टफिंग भरायची आहे. चीज मस्त असा स्प्रेड केला आणि घरच्या घरी मस्त असे ग्रिल सँडविच रेडी होतात. माझ्याकडे ग्रिल सँडविच मेकर नाही आहे पण हा जो आपला जुन्या जमान्यात यूज होणारा सँडविच आहे ना यामध्ये मी बरेचदा नो ब्रेड सँडविच देखील बनवते. माझ्या मुलीला हे सँडविच खूप आवडतात. तुम्ही हे सँडविच कधी ट्राय केले नसेल तर नक्की करून बघा.
चला तर मस्त अशा टेस्टी सँडविचसोबतच आजचा हा व्हिडिओ मी एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.